रावेर तालुक्यात अवकाळी पावसाचा मोठा तडाखा पाहायला मिळाला। गारपीटसह पाऊस झाला, त्यामुळे शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात कोट्यवधी रुपयाचं नुकसान झाल्याचा अंदाज कृषी विभागाकडून वर्तवला जात आहे। पंचनामे देखील सुरू आहेत। शेतकऱ्यांची सध्या या रावेर तालुक्यातील काय व्यथा आहे हे जाणून घेण्याचा प्रयत्न आपण या ठिकाणी करतोय। काय सांगाल, काल अवकाळी पाऊस झाला, मोठं नुकसान झाल्याचा बोललं जात आहे, काय तुमची व्यथा आहे सध्या? शेतकरी पहिलेच आर्थिक अडचणीत आहे आणि वरचं पण वातावरणामुळे खूप संकटात आहेत। उद्या गारपीटचा पण फटका बसलेला आहे। तुम्ही बघताय समोर मका, तर शेतकऱ्याचं सरकार ऐकून घेत नाही। नुकसान झालं तरी भरपाई मिळत नाही आणि नुसती उडवाउडवीची उत्तर देत आहे। जर हे शेतकऱ्याचं नुकसान झालं याची भरपाई मिळावी अशी आमची आशा आहे। कोणत्या कोणत्या पिकाचं नुकसान? मका असो, केळी असो किंवा आपले गहू, म्हणजे गहू तर होऊन गेले आधी, थोडे हरभरा अशा पिकांचं नुकसान झालेलं आहे। तुम्ही काय? कृषी विभागातर्फे पंचनाम्याचे काम जरी चालू आहे, मात्र शासन सांगते की आम्ही तुम्हाला लवकरात लवकर मदत करू, पण लवकर मदत काही मिळत नाही। फक्त कागदोपत्री त्यांना अहवाल पाठवतात, बाकी लवकर मदत काही मिळत नाही। आज 70 ते 80 हजार रुपये एकरी उत्पन्न मक्याचं येणार, ते तर पूर्ण जमीनदोस्त लागलेलं आहे। केळी आज कापणीचे ते दिवस आहेत, 1500 ते 2000 पर्यंत मार्केटला भाव असताना एकरी 2 ते 2.5 लाख रुपये उत्पन्न निघत असताना आज मातीमोल केळी विकावी लागेल। आणि होणाऱ्या नुकसानाची माझी शासनाला अशीच एक विनंती आहे, त्यांनी लवकरात लवकर शेतकऱ्यांना मदत करावी। काय सांगाल तुम्ही? पण रावेर तालुका केळीसाठी प्रख्यात असल्यामुळे रावेर तालुक्यामध्ये उद्या गार पडली, गारमुळे खूप मोठं नुकसान झालेलं आहे आणि शेतकरी मोठ्या संकटात सापडला आहे। तरी आमची सरकारला अशी विनंती आहे की त्यांनी लवकरात लवकर आदेश काढावे आणि शेतकऱ्याला आर्थिक मदत करावी। एक नुकसान या ठिकाणी शेतकरी वर्गाचं झालेलं आहे, त्यामुळे मदतीची अपेक्षेची आस लावून शेतकरी वर्ग या ठिकाणी बसला आहे। कॅमेरा पर्सन मंगेश ढोलेसह रवी गोरे, TV9 मराठी, रावेर, जळगाव।